मी आपला मित्र अमित केसरकर। आता महाराष्ट्र पोलीस ची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। तुम्हाला सगळे सांगणार आहे भरती निघणार आहे की नाही निघणार आहे, भरती निघाले ते किती हजारपर्यंत निघणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी, खरंच पोलीस भरतीमध्ये 8 तासाची ड्युटी होऊ शकते काय? तर सुरुवातीला 8 तासाची ड्युटीवर आपण बोलू। पोलिसांना 8 दिवसाची ड्युटी गृह विभागाचा निर्णय, हे धोरण 2022 5 मे 2022 रोजी हा निर्णयाची अंमलबजावणी केली होती। आणि ज्या म्हणजे प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाची वेगवेगळी कॅटेगरी आहे। 50 म्हणजे ज्यांचं वय 50 वर्षाखालील आहे त्या लोकांसाठी 8 तासाची ड्युटी आणि 16 तास विश्रांती असं करण्यात आलं होतं। आणि जे 50 वर्षावरील जे लोक आहेत, म्हणजे 50 वर्षापुढील जे पोलीस लोक आहेत किंवा पोलीस ठाणे अंमलदार असतील किंवा काय असतील, त्याला 12 तासाची ड्युटी नंतर 24 तासाची विश्रांती आहे। या पद्धतीनं धोरण जे केलं होतं ते धोरण अंमलात आणण्याची घोषणा आता गृह विभागाने दिलेली आहे। आणि त्याची अंमलबजावणी जर झालीच म्हणजे आता एकीकडे 8 तासाची ड्युटी केल्यानंतर आणि 5 दिवसाचा आठवडा केला असल्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सरकारी नोकरदार आहेत त्यांना अनेकांचा फायदा, म्हणजे दुसरा रविवार असेल किंवा चौथा रविवार असेल त्यांना, दुसरा शनिवार असेल किंवा चौथा शनिवार असेल त्यांना सुट्टी आहे। परंतु महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एकीकडे 14 तास 16 तास ड्युटी करावी लागते। त्याची अंमलबजावणी 5 मे 2022 रोजी एक GR आला होता, एक परिपत्रक तयार करण्यात आलं होतं। त्याची अंमलबजावणी आता लवकरात लवकर करण्यात येणार आहे। आता ती कशी करण्यात येणार आहे आणि जागा का वाढणार आहेत हे सगळं मी सांगत आहे। आता समजा 8 तासाची ड्युटी जर महाराष्ट्र पोलीसमध्ये केली किंवा ती ड्युटी अंमलबजावणी जर लवकरात लवकर केली तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पोलिसांची ज्या जागा आहेत त्या जागा वाढणार आहेत। आणि त्या जागा वाढल्यात तर 100% त्या ठिकाणी पोलीस भरती होऊ शकते। आणि पोलीस भरती जर निघाली तर ते 20 ते 25 हजारच्या दरम्यान ही महाराष्ट्र पोलीस भरती असणार आहे 8 तासाची ड्युटी असल्यामुळे। कारण जो कॅटलॉग आहे हा 12 तासाचा, त्याच्यामध्ये 4 तास म्हणजे ते दिवसाचं 4 तास आणि ते 4 तास असं टोटली 8 तास। 8 तासामध्ये आणि किती जागा वाढू शकते हे तुम्ही आता ग्रेड धरू शकता। आता एका ठिकाणी 20 लोक जर काम करत असतील 12 तास आणि पुढचे 12 तास 20 लोक अशी 40 लोक जर काम करत असतील तर ते 8 तासाचं डिवाइड जर झालं तर आणि 8 तासासाठी आणि 20 लोक त्या ठिकाणी आवश्यक आहेत। ती 20 लोक कुठून येणार आहेत तर परत नवीन भरती केली तरच या ठिकाणी हे शक्य आहे। त्यामुळं याची अंमलबजावणी जर झालीच तर येणाऱ्या काळात म्हणजे लोकसभेच्या निवडणुका अगोदर किंवा विधानसभेच्या निवडणुका अगोदर GR निघू शकतो। आणि ती GR निघाला तर 100% खात्रीशीर भरती होऊ शकते। ही भरती केव्हा होऊ शकते तर मित्रांनो, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जर विधानसभेची निवडणूक झाली तर शक्य आहे डिसेंबरच्या मध्ये, म्हणजे येणारा डिसेंबरच्या महिन्यामध्ये 20 ते 25 हजार भरती होऊ शकते। याच्या अगोदर भरती होणार नाही मित्रांनो। याचं कारण आहे मित्रांनो, आता सध्या ट्रेनिंगला बोलवलेले जे लोक आहेत म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांचं ट्रेनिंग जोपर्यंत 6 महिने कंप्लीट होत नाही तोपर्यंत नवीन भरती होऊ शकत नाही मित्रांनो। त्यामुळं आता सध्या तुम्ही एकच केलं पाहिजे, महाभरती होणार आहे मित्रांनो। परत महाभरती होणार असल्यामुळे सर्वांनी भरतीची तयारी करत राहा, डेली प्रॅक्टिस करा, डेली अभ्यास करा, डेली वर्कआउट ठेवला आणि डेली अभ्यास ठेवला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो। आणि भरतीमध्ये तुम्ही मित्रांनो चांगल्या प्रकारे गुण घेऊन चांगल्या प्रकारे भरती देऊन या ठिकाणी भरती होऊ शकता मित्रांनो। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच होता की 8 तास ड्युटी होणार आहे काय तर मित्रांनो त्याची अंमलबजावणी गृह विभागाने घेतलेली आहे आणि लवकरात लवकर ती भरती होणार आहे। आणि भरती होत असताना मित्रांनो 8 तासाची जर ड्युटी झाली तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या कॅटलॉगच्या जागा आहेत त्या वाढणार आहेत। आणि त्या जागा वाढल्यामुळे महाभरती होण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण तुम्ही पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, दारूबंदी पोलीस भरती असेल, सगळ्या भरतीची महाराष्ट्राची जी भरती वर्दीवरची ज्या भरती आहेत त्या भरतीवरची सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो।
तर मित्रांनो, तुम्ही एकच करायचं आहे, सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळचे जे पोलीस भरती करत असतील त्यांनाही भरतीसाठी माहिती द्यायची असेल तर तुम्ही त्यांनाही शेअर करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.